हॅलो मित्रांनो, काही जणांची अशी प्रश्न आहेत की त्यांना अलाइड अँगलचा टॉपिक फारसा समजलेला नाही आहे, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ही सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, ओके। 0 डिग्रीज, 90 डिग्रीज, 180 डिग्रीज अँड 270 डिग्रीज। फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट। इथे ऑल पॉझिटिव्ह ए, हां, द रूल इज ASTC रूल, ऑल पॉझिटिव्ह। इथे साइन पॉझिटिव्ह, हा एसचा हा इथे साइन आहे, साइन। आणि साइनचा रेसिप्रोकल काय असतो? कोसेक, कोसेक पण पॉझिटिव्ह, ओके। इकडून पहिल्या क्वाड्रंट पासून सुरू करायचं। पहिला आधी ए, मग एस, मग टी, मग सी। आता तिसरा ह्यातला लेटर आहे टी। टी कशासाठी आहे? टॅन। सो टॅन पॉझिटिव्ह आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, ओके। आणि हा शेवटचा सी आहे तो कॉज, कॉज पॉझिटिव्ह आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह। आता इथे ऑल पॉझिटिव्ह आहे, इथे चिन्ह बघायचं काही कारण नाही। इथे साइन पॉझिटिव्ह आहे, साइन आणि कोसेक, म्हणजे उरलेले सगळे इथे निगेटिव्ह आहेत। म्हणजे टॅन जर इथे आला तर नेगेटिव्ह, कॉट नेगेटिव्ह, कॉज नेगेटिव्ह, सेक नेगेटिव्ह। इथे टॅन पॉझिटिव्ह आहे आणि कॉट पॉझिटिव्ह आहे। उरलेले चार म्हणजे साइन, कॉज, कोसेक, सेक नेगेटिव्ह आहेत या क्वाड्रंटमध्ये। ह्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहेत, म्हणजे अँगल जर या क्वाड्रंटमध्ये असेल तर टॅन पॉझिटिव्ह, अँगल जर इथे असेल तर कॉट पॉझिटिव्ह, अँगल जर इथे असेल तर त्याचा कॉज नेगेटिव्ह आणि त्याचे उरलेले चारही सगळे इथे निगेटिव्ह आहेत। आणि इथे तसाच कॉज आणि सेक पॉझिटिव्ह आहेत, उरलेले चारही निगेटिव्ह आहेत। फॉर एक्झाम्पल कॉज ऑफ 300, तर 300 कुठे? इथे, इथे 270 आहे ना, 270च्या पुढे 300 इथे आहे, तर इथे कॉज पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे कॉज ऑफ 300ची व्हॅल्यू ही प्लस येईल। तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता। सिमिलरली साइन ऑफ 300 काय येईल सांगा बरं? आता आणि एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे अँगलच्या वर डिग्री हा कायम तुम्ही लिहायचा आहे। साइन 300 इथे आहे आणि इथे साइन निगेटिव्ह आहे, फक्त सेक आणि कॉज पॉझिटिव्ह आहेत। साइन निगेटिव्ह आहे म्हणून साइन 300ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल। ऑलराईट। टॅन 120, टॅन 120 कुठे? इथे, ओके। तर इथे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, टॅन निगेटिव्ह आहे ना, म्हणून टॅन 120 हा निगेटिव्ह येणार आहे। कॉज 120 पण निगेटिव्ह येईल, पण साइन 120 मात्र पॉझिटिव्ह येईल। साइन 120 पॉझिटिव्ह येईल का? तर 120 इकडे आहे आणि इथे साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणून साइन 120ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते। आता अलाइड अँगल्सचा अर्थ असा होतो की जे अँगल्स 90 प्लस थीटा, 90 मायनस थीटा, 180 डिग्रीज प्लस थीटा, 180 डिग्रीज मायनस थीटा, 270 प्लस थीटा, 270 मायनस थीटा, आणि अर्थात 360 आपण घेऊ शकतो, 360 प्लस थीटा, 360 मायनस थीटा। या फॉर्ममध्ये जे अँगल्स असतात ते सगळे त्यांना आपण अलाइड अँगल्स म्हणतो। मात्र थीटा हा स्टँडर्ड असेल तर पुढचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला सोपे जातात। फॉर एक्झाम्पल जर मला साइन 140 काढायचं असेल तर 140ला मी कसं लिहू शकते? 90 प्लस 50, पण 50 इज नॉट अ स्टँडर्ड अँगल। 50 साठी साइन, कॉस, टॅन कुठलीच व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, बरोबर। तर तिथे कॅल्क्युलेटरचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, म्हणून हा 120 जो आहे तो अलाइड अँगल फॉर्ममध्ये लिहिल्यावर काहीही उपयोग होत नाही। पुढचा अँगल जो आहे तो मात्र स्टँडर्ड असायला पाहिजे। हेच इथे 120 असतं तर 90 प्लस 30 आलं असतं आणि 30 स्टँडर्ड आहे, म्हणजे 30, 45, 60 हे स्टँडर्ड आहेत, त्याचे मल्टिपल्सचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, ओके। आता आणि एक गोष्ट आहे, इथे अँगल जर इथे असेल तर 90 प्लस थीटा, किंवा सॉरी इथे असेल तर 0 प्लस थीटा म्हणजे थीटा, इकडनं असा मोजला तर 90 मायनस थीटा,
ओके. फॉर एक्झाम्पल 30 डिग्रीज, तर 30 इकडनं मोजता येतो किंवा 90 - 60 करता येतो, राईट. आता 120 असेल तर 90 + 30, 90च्या पुढे 90 + 30 किंवा 180 - 60. गॉट इट. 210 180 + 30 किंवा 270 - 60. ओके. 225 पण इथे आहे, 225, तर 180 + 45, 180च्या पुढे 45 किंवा 270च्या मागे 45. सो 180 + 45, 270 - 45. ऑलराईट. सो लेट अस लुक ॲट द नेक्स्ट पार्ट ऑफ द अलाइड अँगल्स. हे कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण पाहूया. जर मी अँगल 180 + थीटा किंवा 180 - थीटा या फॉर्ममध्ये जर मी अँगल लिहिला तर देर इज नो चेंज इन द रेशो. रेशो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. कुठले रेशो? साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. तर 180च्या फॉर्ममध्ये जर अँगल एक्सप्रेस केला तर देर इज नो चेंज. पण तोच मी 90 + थीटा किंवा 90 - थीटा आणि 270 + थीटा किंवा 270 - थीटा केला तर देर इज अ चेंज. द चेंज इज लाईक दिस. साइन विल चेंज टू कॉस, कॉस विल चेंज टू साइन, टॅन विल चेंज टू कॉट and cot will change to tan. Sec will change to cosec and cosec will change to sec. ओके. म्हणजे आता इथे या डायग्राम मध्येच पुन्हा आपण पाहूया. अँगल 90चा उपयोग करून जर लिहिला 90 - थीटा किंवा 90 + थीटा तर रेशो बदलायचा. इथे 270 - थीटा आणि हा 270 + थीटा असा असेल तर अँगल बदलायचा. सॉरी, नॉट अँगल, रेशो बदलायचा. 180 आहे इथे, 180 180 - थीटा 180 + थीटा रेशो बदलायचा नाही. ओके. रिमेंबर दिस व्हेरी वेल. अँड नाउ लेट अस सी व्हॉट वी कॅन डू. एन एक्झाम्पल. लेट अस ट्राय टू फाइंड आउट साइन ऑफ 120 डिग्रीज. तर पहिल्यांदा हा 120 डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू नाही काढता येत, म्हणून आपण त्याला पहिल्यांदा असं लिहिणार 90 + 30. ओके. या फॉर्ममध्ये, अलाइड अँगल फॉर्ममध्ये आधी त्याला लिहायचं आहे. ते झाल्यानंतर ASTCचं चिन्ह आधी आपल्याला द्यायचं आहे. तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. रेशो अलाइड फॉर्ममध्ये लिहिला की पहिल्यांदा ASTCचं चिन्ह द्यायचं. आता ASTCचं चिन्ह कसं द्यायचंय? 120 सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह, सो यू विल राईट प्लस हिअर. ओके. देन येतात. मग आता याच्याकडे पाहायचंय. 90 असेल तर रेशो बदलायचंय. इथे आपण सांगितलं ना 90च्या फॉर्ममध्ये असेल तर साइनचा कॉस करायचा असतो, कॉस, आणि मग हे सगळं सोडायचं आणि पुढचा फक्त अँगल जो आहे तो तसाच्या तसा खाली उतरायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू येते √3/2. ओके. हाच मी दुसऱ्या मेथडनी पण करू शकते. याला मी असंही लिहू शकते. 120ला 180 - 60, हो की नाही? 180 - 60. आता बघा, पहिलं ASTCचं चिन्ह. आता अँगलला 90 + 30 लिहा किंवा 180 - 60 लिहा. तो अँगल सेकंड क्वाड्रंटमध्येच आहे. 120 सेकंड क्वाड्रंटमध्येच आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन प्लस आहे, म्हणून पहिलं आपलं चिन्ह येणार आहे प्लस. त्याच्यानंतर 180 असेल तर रेशो बदलायचा नाही, साइनचा साइन ठेवायचा. आणि एकदा इकडचं चिन्ह दिलं की मधलं चिन्ह वगैरे काहीही पाहायचं नाही. हा पुढचा अँगल फक्त तो आहे तो असा इकडे उतरायचा खाली. ओके. मधल्या चिन्हांकडे फारसं पाहायचं नाहीये आपल्याला. चिन्ह आपल्याला इथे चिन्ह देताना ASTC रूल, त्याच्यानंतर हे सगळं दुर्लक्ष करायचं आपल्याला. पुढचा अँगल 60 लिहायचा आणि त्याची व्हॅल्यू आली √3/2. ऑलराईट. असं अजून एखादं एक्झाम्पल करून बघूया. tan of 300. ओके. आता tan 300 मी असं लिहू शकते का? 270 + 30. ओके. 270 + 30. आता 270 पेक्षा अँगल प्लस आहे, म्हणजे 270 पेक्षा मोठा आहे. म्हणजे कुठला क्वाड्रंट असायला पाहिजे?
चौथा क्वाड्रंट आहे. ओके, चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह आहे बघा. काय पॉझिटिव्ह आहे? कॉज आणि सेक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे. म्हणजे पहिलं चिन्ह द्यायचं आहे मायनस. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आधी ASTCचं चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असते? हा 270 आहे. 270 असेल तर टॅन बदलून कॉट करायचं आहे आणि पुढे अँगल 30 आहे तसा लिहायचा. ओके, म्हणजे मायनस कॉट 30ची व्हॅल्यू √3. ऑलराईट. अजून एक बघूया अँगल कॉज ऑफ 225 डिग्री. ओके, ह्याची अजून एक मेथड, ह्याला आपण असंही लिहू शकतो. असं बघूया आता. टॅन 300 ना, टॅन 300ला मी 360 मायनस 30 लिहू का? 360 मायनस 60 हा पण 300 झाला. आता 360 म्हणजे 0, त्याच्यामुळे मी याला असं लिहू शकते टॅन 0 मायनस 60. 0 मायनस 60 म्हणजे मायनस 60. सो दॅट इज टॅन ऑफ मायनस 60. And we have seen a formula, tan of minus theta is equal to minus tan theta. आहे लक्षात? Tan of minus theta is equal to minus tan theta. So tan of minus 60 is equal to minus tan 60. आता साधं हे पहिला 60 म्हणजे पहिला क्वाड्रंट, राईट. इथे बाकी काही बघायचं कारण नाही आपल्याला. मायनस आणि tan 60ची व्हॅल्यू √3. लक्षात? तर या मेथडनी करा किंवा 270 + 30 लिहून करा. यू शुड गेट द सेम आन्सर. ओके, पुढचं एक्झाम्पल cos 2 to 5. तर cos 2 to 5 कसं लिहूया सांगा? 180 अधिक 45. मी दोन्ही पद्धतीने करून दाखवते. cos 180 + 45. 180 पेक्षा मोठा म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये AST टी म्हणजे टॅन पॉझिटिव्ह असतो, कॉज निगेटिव्ह असतो, म्हणून मायनस लिहायचा. 180 आहे म्हणून कॉज बदलायचा नाही, कॉजचा कॉजच ठेवायचा, राईट. कॉज 45. सो मायनस 1/√2. तर cos 2 to 5 ची व्हॅल्यू आली मायनस 1/√2. दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर असं बघूया आपण. cos 2 to 5 म्हणजे कॉज I can write it as 270 minus 45. लक्षात आलं? आपण कुठल्याही पद्धतीने लिहू शकतो, उत्तर आपलं सेमच येणार आहे. आणि एक खबरदारी घ्यायची, प्रत्येक ठिकाणी असं डिग्री हा वर मात्र लिहायचा आहे आपल्याला. ओके, आता 225 270 पेक्षा लहान आहे. 270 मधनं मायनस केलंय ना 45, म्हणजे 270 मधून वजा केलेलं आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड मध्ये कॉज निगेटिव्ह आहे. AST फक्त टॅन कॉट पॉझिटिव्ह, उरलेले सगळे निगेटिव्ह, म्हणून मायनस. आता 270 आणि 90 असेल तर रेशो बदलायचा असतो. कसा बदलतो? कॉसचा साईन, साईनचा कॉस, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक. का झाला? मायनस साईन, पुढे अँगल 45 उतरायचा, खाली तसाच्या तसा कॅरी करायचा आहे. सो मायनस 1/√2. सो इट मीन्स यू आयदर यूज दिस और दिस मेथड. Answer you should get is the same. All right. आपण काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थीटा पण आपण लिहिले होते, तर परत एकदा मी रिवाइज करते. साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा. कॉज ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा. टॅन ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस टॅन थीटा. Sorry, cos of minus theta is plus cos theta. Cosec of minus theta is minus cosec theta. Sec of minus theta म्हणजे plus sec theta. आणि cot of minus theta म्हणजे minus cot theta. Alright? याचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूया. सपोज मला साइन ऑफ 135 फाइंड आउट करायचं आहे, साइन ऑफ मायनस 135 फाइंड आउट करायचं आहे. ओके,
तर सगळ्यात पहिल्यांदा मी अलाइड अँगल्स वापरण्याच्या आधी हा फॉर्म्युला वापरणार आहे. अँगल जेव्हा मायनस असतो तेव्हा सगळ्यात आधी हा ऑप्शन आपल्याला पाहायचा असतो. सो साइन ऑफ -135 इज मायनस साइन 135 डिग्रीज मायनस. आता हा मायनस हा शेवटपर्यंत आपल्याबरोबर खाली येईल. आता साइन, आता 135ला कसं लिहूया सांगा? 90 + 45 लिहूया का? ओके, ठीक आहे. हा मायनस. आता मायनस सोडून द्या. ओके, मायनसचा आता सध्या विचार नको करायला. 135 कुठे? सेकंड क्वाड्रंटमध्ये ना. 90पेक्षा मोठा आहे बघा. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन प्लस असतो ना, म्हणून एक प्लस येतो इथे. आलं लक्षात? तर हे चिन्ह जे आहे ते इकडनं या वरच्या फॉर्म्युलाप्रमाणे आलेलं चिन्ह आहे. आणि हे दुसरं चिन्ह कुठून आले? ASTC रूलचं चिन्ह आलेलं आहे प्लस. ओके, आता पुढे आपले नेहमीसारखं करायचंय. 90 असल्यामुळे साइनचा कॉस करायचा. ओके, now minus into plus is minus, cos 45 is 1/√2. और दूसरी मेथड, साइन ऑफ -135 डिग्रीज इज इक्वल टू मायनस साइन 135 डिग्रीज. हे तर करायचंच आहे आपल्याला. हा मायनस शेवटपर्यंत खाली येईल. साइन ऑफ 135ला मी 180 - 45 लिहू शकते डिग्रीमध्ये. हा मायनस. त्याच्यानंतर आता हा मायनस सोडून बाकीचा विचार करूया. 135 सेकंड क्वाड्रंट, त्याच्यामध्ये साइन प्लस आहे म्हणून प्लस टाकायचा. आणि साइन 180 असल्यामुळे रेशो बदलायचा नाही आहे म्हणून साइनचा साइनच ठेवायचा आहे. साइन 45 डिग्रीज. सो प्लस इंटू मायनस इज मायनस 1/√2. So you can see answer is same. If you write this as 90 + 45 or 180 - 45, your answer will be same. I hope allied angles is clear now. So we are stopping here. Thank you.